विज्ञान क्षेत्रामध्ये अतिशय जागरूकतेनं आपला शहाणा कान देणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या परिसंवादासाठी एकदा मनपूर्वक स्वागत. कारण विषयच तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे, उद्योग आणि पर्यावरण. आपण जिथे जिथे शहरी भागात राहतो किंवा निमशहरी भागातसुद्धा उद्योगांमुळे त्या भागाचं पर्यावरण बिनसल्याच्या बातम्या आपल्याला दररोज वेगवेगळ्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि त्यामुळे नेमकं या पर्यावरणाचं करायचं काय किंवा उद्योगाचं करायचं काय असा प्रश्न साहजिकच मनात येऊन पडतो. आणि बऱ्याच वेळा असं वाटतं की या सगळ्या गोष्टीला कदाचित उद्योगच जबाबदार असतील. याची नेमकी वैज्ञानिक उत्तरं काय आहेत, याबद्दल विज्ञान क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं काय आहे, हे जाणून घेणं हा या परिसंवादाचा उद्देश असू शकतो. मी या परिसंवादासाठी उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचं इथे मनपूर्वक स्वागत करतो. या परिसंवादाचं अध्यक्षस्थान M ब्रह्मे यांनी भूषवलेलं आहे. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो, त्यानंतर ब्रह्मे सर प्रास्ताविक करतील आणि आपण परिसंवादाला खऱ्या अर्थाने सुरुवात करणार आहोत. M ब्रह्मे सर हे 1978 साली स्थापन झालेल्या ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनशी संबंधित आहेत. सध्या ते ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे जनरल मॅनेजर सर व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. औद्योगिक उन्नतीसाठी शासन आणि उद्योग यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं एक अतिशय नाजूक समतोलाचं काम त्यांना सतत करावं लागतं. आज या परिसंवादाचा तोल सांभाळण्याचं सुकाणूही त्यांच्याच हातात दिलेलं आहे. आपण M ब्रह्मे सरांचं स्वागत करूया आणि सर आपल्याला प्रास्ताविकामध्ये विचार विशद करतील. नमस्कार, गुड आफ्टरनून. मराठी विज्ञान परिषद नवी मुंबई विभाग आणि मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ नवी मुंबई यांनी आयोजित केलेल्या इंडस्ट्री आणि एन्व्हायरमेंट म्हणजे उद्योग आणि पर्यावरण सत्रास मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. सर्वप्रथम मी मराठी विज्ञान परिषदेचे आभार व्यक्त करू इच्छितो, ज्याने मला आजच्या कार्यक्रमासाठी योग्य पात्र समजले. मित्रहो, आज इंडस्ट्री अँड एन्व्हायरमेंट उद्योग आणि पर्यावरण जो विषय आहे त्यासाठी योग्य वक्ते आज इथे उपस्थित आहेत. आपण जर ह्यांना एकत्रित अनुभव पाहिला तर तो 140 इयर्स प्लस आहे. मला खात्री आहे की आपणास खूप सारी इन्फॉर्मेशन आजच्या या व्यक्त्यांच्या प्रेझेंटेशनमधून मिळणार आहे. व्यक्ती उद्योजक व उद्योग जगाशी निगडित आहेत. मित्रहो, उद्योग म्हटलं की ॲक्टिव्हिटी आली आणि ह्या प्रकारच्या प्रक्रिया आल्या तर युटिलिटीज आल्या, रिॲक्शन्स आले, कंबशन्स आले. ह्याचं होलिस्टिक अप्रोच बघणं गरजेचं आहे. आपण पाहतो की पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे. अवकालीन पाऊस हा शेतीला, आरोग्याला किती हानिकारक आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने आम्हाला अंमलबजावणी करण्याबाबत आपण बघतो की टोटल जर आपण बघितलं की 80% ऑफ द उद्योग हे ऑर्गनाइज्ड आहेत आणि 95% ऑफ द उद्योग जे लार्ज स्केल इंडस्ट्रीजमध्ये आहेत ते ऑर्गनाइज्ड आहेत. आपण बघतो की इंडस्ट्री आणि एन्व्हायरमेंट जेव्हा घटक येतो तेव्हा आपण ग्लोबल टू लोकल ह्याचा विचार करतो. कारण आपण क्लूज गायडन्स हा ग्लोबल घेतो आणि ते इम्प्लिमेंटेशन हे लोकल स्तरावर होतं. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे गव्हर्मेंट बॉडीज आहेत, ते हे पाहतात. दिवसेंदिवस कायदे हे सक्त होत चाललेले आहे आणि त्यांची पूर्तता करणे बंधनकारक आहे, नाहीतर कारवाई होऊ शकते. एक शब्द आहे मॅनेज. ह्या विषयाला बाजूला ठेवलं तर आजच्या सत्र पासून आपणास इंडस्ट्री एन्व्हायरमेंट कनेक्ट होईल आणि पुष्कळशी ह्या संदर्भात माहिती मिळेल. मी एक ह्या प्रसंगी कोट बोलू इच्छितो. निसर्ग ही परमेश्वराने माणसाला विनामूल्य दिलेली एक सुंदर देणगी आहे. माणूस हा देखील ह्याच निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे. निसर्ग पृथ्वी, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांनी बनलेले मानवी देह देखील
पंचतत्वातूनच तयार झालेले आहेत. म्हणूनच माणसाचे जीवन निसर्गावर अवलंबून आहे. माणूस हा निसर्गात जन्माला येतो, जीवन जगतो आणि याच निसर्गात विलीन होतो. म्हणूनच हा निसर्गाची काळजी घेणे आणि निसर्गाचं संवर्धन करणे हे माणसाचं पहिलं कर्तव्य आहे. निसर्गाकडून माणसाला अनेक गोष्टी शिकता येतात. जगासाठी आवश्यक असलेले अन्न, पाणी, निवारा, शुद्ध हवा, औषध, वनस्पती सारे काही या निसर्गाकडूनच मिळतं. अशा विस्मकारक आणि अद्भुत निसर्गाचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. मी माझे विचार इथे पूर्ण करतो. धन्यवाद. परिसंवादाची दिशा एकदा निश्चित झाली की मग परिसंवाद योग्य दिशेने मार्गक्रमण करू शकतो. आणि अध्यक्षांनी आता सुकाणू हातू घेऊन नेमकं तेच कार्य केलं आहे. यानंतर मी इथे MP देशपांडे यांना आमंत्रित करणार आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये त्यांनी MSc केलं, नंतर UDCT म्हणजे सध्या ICT म्हणून ते ओळखलं जातं, तिथे PhD केलं. त्यांचा विषय होता स्टडीज इन इपॉक्सी रेझिन्स. VJTIमध्ये ऑइल अँड पेंट्स या विषयावर त्यांनी पदविका मिळवली. गेल्या 35 वर्षापासून 2 केमिकल युनिट्स अतिशय सक्षमपणानं ते चालवत आहेत. ETCच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे ते उपाध्यक्ष आहेत. कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅनच्या टेक्निकल कमिटीवर ते चेअरमन आहेत आणि मराठी विज्ञान परिषद नवीन मुंबईचे ते विभाग अध्यक्ष आहेत. तेव्हा MP देशपांडे सरांचे विचार आपण उद्योग आणि पर्यावरण या परिसंवादात ऐकणार आहोत. डॉक्टर देशपांडे. पण त्यापूर्वी डॉक्टर देशपांडे यांचं स्वागत मी ब्रह्मेसरांना करायला सांगणार आहे. आपण फुलांऐवजी फळांची टोकरी देतो. त्यांना मानचिन्ह पण द्या सर. मानचिन्ह बरं जाऊन दे, नंतर दे. आहे ना शब्द? हां दे मानचिन्ह दे. आपण याच क्रमाने सत्कार करणार आहोत, नाही तर लगेच मला प्रेक्षकाला प्रश्नचिन्ह दिसतात चेहऱ्यावर. यांना का नाही दिलं? त्यांनाही त्यांच्या भाषणाच्या वेळेला देणार आहोत. धन्यवाद. मी कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन्ट म्हणजे साधारण इंडस्ट्रीज आणि सस्टेनेबिलिटी वगैरे या विषयावर बोलणार आहे. आपल्या देशामध्ये इंडस्ट्रियलायझेशन म्हणा किंवा औद्योगिकरणाची सुरुवात साधारण 60च्या दशकात झाली. पण सुरुवातीला ते सगळ्या हेवी इंडस्ट्रीज होत्या, स्टील, मायनिंग, फर्टिलायझर्स. तेव्हा पर्यावरण किंवा ज्याला आपण एफ्लुएंट म्हणजे रासायनिक प्रक्रियेतून निघणारं सांडपाणी हे विषय फारसे काही संबोधले जात नव्हते किंवा उद्भवत नव्हते. त्याच्यापुढे साधारण 70च्या दशकामध्ये फार्मास्युटिकल्स आणि तुमचे पेट्रोकेमिकल्सना वाढ व्हायला लागली. त्यासुद्धा इंडस्ट्रीज ऑर्गनाइज सेक्टरमध्ये असल्यामुळे ते स्वतः त्यांचं एफ्लुएंट किंवा सांडपाणी हे सांभाळू शकत होते आणि त्याला व्यवस्थितरित्या त्याची विल्हेवाट लावत होते. पण 80च्या दशकामध्ये सरकारच्या नीतीप्रमाणे आणि आपल्या देशातली लोकसंख्या आणि एकूणच सामाजिक परिस्थितीला बघून लघु उद्योजकांना, स्मॉल स्केल इंडस्ट्रीला खूप वाढ देण्यात आली. आणि तिथे मात्र ह्या एफ्लुएंटची म्हणजे रासायनिक सांडपाण्याचे 2 प्रकार असतात. एक आपले म्युन्सिपल वेस्ट किंवा डोमेस्टिक वेस्ट आणि एक इंडस्ट्रियल वेस्ट. तर आपण आता सध्या इंडस्ट्रियल वेस्ट किंवा इंडस्ट्रियल
म्हणजे एफ्लुएंटच्या बाबतीमध्ये विचार करतो. तर त्या स्मॉल स्केल युनिट्सच्या उदयानंतर हे सांडपाणी, हे रासायनिक सांडपाणी ह्याचा ह्याला कसं सांभाळायचं हा फार मोठा एक इश्यू निर्माण झाला. कारण ह्या सांडपाण्याच्या ट्रीटमेंटसाठी, त्याच्या विल्हेवाटीसाठी खूप चांगलं सुपरविजन लागतं, चांगले स्किल्ड वर्कर्स लागतात, पॉवर बरीच लागते, जागा बरीच लागते. आणि ह्या सगळ्या गोष्टी या छोट्या लघु उद्योजकांकडे अजिबात नव्हत्या. आणि त्यामुळे ते जवळजवळ न ट्रीट करता, न त्याला काही सांभाळता तसंच सोडलं जात होतं काही अंशी. पण त्याच्यानंतर हा कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन म्हणजे सामूहिक ट्रीटमेंट प्लॅनचा कन्सेप्ट हा पुढे आला, की याच्यामध्ये असा विचार केला गेला की हे सांडपाणी ह्या छोट्या छोट्या इंडस्ट्रीजचं एकत्र करून त्या एकाच जागेवर त्याला आपल्याला ट्रीटमेंट करता येईल का. आणि तेव्हा ह्या ज्या ऑर्गनाइज्ड सेक्टरमधले जे युनिट्स आहेत, म्हणजे ज्यांना आपण मीडियम स्केल किंवा लार्ज स्केल युनिट्स म्हणतो, त्यांनी ट्रीट केलेलं पाणी ह्याच्याबरोबर घेऊन त्याच्यामुळे डायल्युशन होऊन ह्या ज्या स्मॉल स्केल युनिट्सचं जे पाणी आहे, एफ्लुएंट आहे, हे बऱ्यापैकी ट्रीट करता येऊ शकतं असा एक कन्सेप्ट हा सरकारने मांडला. कारण ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीज डिपार्टमेंटला त्रास होत होता, MIDCजना त्रास होता. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आपण MIDC म्हणतो, पण GIDC किंवा जे काही स्टेट्स आहेत त्या सगळ्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स अडचणीत होत्या. एका बाजूला छोट्या युनिट्सचा वाढ व्हावी ही सरकारची इच्छा, कारण ते लेबर इन्सेंटिव्ह असतं आणि बऱ्याच जणांना कामं मिळतात आणि GDPमध्ये पण छोट्या युनिट्सचा बराच मोठा सहभाग असतो. तर छोट्या युनिट्सना म्हणजे स्मॉल स्केल युनिट्सना हे विसरून चालता येत नव्हतं, सोडता येत नव्हतं आणि त्याच्या एफ्लुएंटच्या इश्यूला ॲड्रेस करता येत नव्हतं. तेव्हा हा एक चांगला कन्सेप्ट कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन हा उदयास आला. आणि मला असं नक्की वाटतं की आपल्या देशामध्ये हा पहिला कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन आपण नवी मुंबईमध्ये, ज्याला TTC इंडस्ट्रियल एरिया म्हणतो, हा एक काळी आशियातला सगळ्यात मोठा इंडस्ट्रियल बेल्ट होता. तर या ठिकाणी साधारण 94च्या साली हा कन्सेप्ट घेऊन असा एक कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन बांधला गेला. आता हे एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन म्हणजे काय असतं, किंवा हे कॉमन हा शब्द तर नंतर घेऊ, पण जनरली एफ्लुएंट ट्रीटमेंट म्हणजे काय, म्हणजे हे जे रासायनिक पाणी असतं ह्याला ट्रीटमेंट करतात. म्हणजे काय करतात, ह्या रासायनिक पाण्याची क्वालिटी सर्टन पॅरामीटर्सवर ठरवली जाते, ज्याच्यामध्ये सस्पेंडेड सॉलिड्स म्हणजे गढूळ पाणी, म्हणजे त्यातली गढूळता, त्याच्यामध्ये काही डिझॉल्व सॉलिड्स म्हणजे काही सॉल्ट्स असतात ते त्याच्यात पाण्यात डिझॉल्वडच असतात, आणि एक ऑर्गॅनिक किंवा केमिकल्स त्याच्यामध्ये काही प्रमाणात डिझॉल्व आणि काही प्रमाणात सस्पेंडेड असतात. तर त्याच्यामुळे ते पाणी हे वापरण्यायोग्य नसतं. ते पाणी तुम्ही कुठेही सोडलं तर त्याच्यामध्ये मासे किंवा जो तत्सम जो फ्लोरा म्हणतो आपण, हा जगूच शकत नाही. आणि ते पाणी जिथेही सोडलं जातं, शेताच्या जमिनीत किंवा उघड्या जमिनीवर किंवा समुद्रात किंवा खाडीत किंवा नदीत, तर त्याच्यामुळे पूर्णपणे त्या जमिनीची, त्या पाण्याची ऱ्हास आणि नाश होतो. तर मग हे ट्रीटमेंट म्हणजे काय असतं, ते हे ट्रीटमेंट 3 भागामध्ये विभागलं जातं. हे जे केमिकल किंवा कुठलंही पाणी जे खराब झालेलं असतं त्याला पहिल्यांदा प्रायमरी ट्रीटमेंट म्हणतात, मग सेकंडरी ट्रीटमेंट म्हणतात, आणि एक शेवटी टर्शरी ट्रीटमेंट असे. आपण टर्शरी ट्रीटमेंटकडे नंतर येऊ. तर प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये आपण जे जुन्या काळी एखादी तुरटी फिरवून पाण्यातला गढूळपणा जो सेटल करायचो, खाली बसवायचो आणि वरचं स्वच्छ पाणी वापरायला घ्यायचो, तसाच प्रकार चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या टेक्नॉलॉजीजनी त्याच्यामध्ये तोच प्रकार साधारण केला जातो. त्याला प्रायमरी ट्रीटमेंट म्हणतात, की ज्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला जो सस्पेंडेड सॉलिड आहे, जो गढूळपणा आहे, तो काढला जातो.
त्याच्यानंतर येतं सेकंडरी ट्रीटमेंट. त्या सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये असे काही बॅक्टेरिया आहेत की जे ह्या पाण्यातले जे केमिकल पदार्थ आहेत त्यांना ते खातात, त्यांना ते तोडतात, पण त्यांना ऑक्सिजन लागतो स्वतः त्या बॅक्टेरियांना. तर त्या बॅक्टेरियांना मोठ्या मोठ्या टाकीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ऑक्सिजन दिला जातो. मग त्याला आम्ही सरफेस एरेटर्स म्हणतो, डिफ्यूज एरेट, किंवा तुम्हाला एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही जे फिश टँक्स असतात त्याच्यामध्ये ते छोटे एरेटर्स लावलेले असतात, तेच मोठ्या प्रकारावर आहेत असं समजा. आणि त्यातला ऑक्सिजन घेऊन त्याच्यातल्या त्या पाण्यामध्ये ते बॅक्टेरिया सोडलेले असतात. ते बॅक्टेरिया त्यांना चावतात किंवा खातात किंवा त्यांना डायजेस्ट करतात आणि मग ते जे केमिकल असतं त्याचे ते तुकडे करतात. त्याचा शेवट हा कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यामध्ये होतो. तर उदाहरण म्हणजे एखाद्या एफ्लुएंटमध्ये समजा ब्युटेनॉल नावाचं एक केमिकल आहे, ते खूप कमी असेल पण ते काही अंशी असेल, तर ते बॅक्टेरिया त्या ब्युटेनॉलचं विघटन करतात. आता हे बॅक्टेरिया प्रत्येक केमिकलला एकच बॅक्टेरिया आहे का, तर तसं नाही आहे. हे बॅक्टेरिया स्वतः म्युटेट होतात, स्वतः चेंज होतात आणि ते वेगवेगळ्या केमिकलना ते तोडू शकतात. आता आपण कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅनकडे येऊ. ह्या कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅनकडे खूप वेगवेगळ्या इंडस्ट्रीज जोडलेल्या असतात. त्या कशा जोडलेल्या असतात, तर जे पाणी ड्रेनेजमध्ये टाकलं जातं, म्हणजे जे एफ्लुएंट एक प्रायमरी ट्रीटमेंट करून ते सगळं पाणी एका ठिकाणी जमा केलं जातं. जे सगळ्यात खालच्या लेवलला असतं, म्हणजे त्या इंडस्ट्रियल एरियाच्या सगळ्यात जी खालची लेवल असेल तिथे ते ग्रॅव्हिटीनी जमा होतं आणि मग ते पुढे या प्रोसेसला येतं. तर मी याच्यासाठी कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंटकडे आलो की एका फॅक्टरीमधलं एफ्लुएंट हे ठराविक असतं की त्या फॅक्टरीमध्ये हीच गोष्ट मॅन्युफॅक्चर होते, ती गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग करताना हेच एफ्लुएंट, ह्याच टाईपचा एफ्लुएंट नेहमी येत राहील आणि त्याप्रमाणे त्याचे बॅक्टेरिया तसे त्याला ते तोडत असतात किंवा त्याला ट्रीट करतात आणि ते पाणी स्वच्छ करत असतात. पण कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅनमध्ये हेटरोनोजिटी, म्हणजे इतके वेरियस इंडस्ट्रीज असतात जोडलेले. जसं साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या TTC एरियामध्ये साधारण 3,500 छोटे आणि मोठे उद्योग ह्या कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन्टला जोडलेले आहेत. आता त्या प्रत्येक उद्योगामधनं येणारं पाणी हे वेगळं असतं, म्हणजे ते एफ्लुएंट वेगळं असतं. तर तो एक मोठा चॅलेंज असतो एक कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन्ट चालवताना. आणि हळूहळू हे निसर्ग असं आहे की ते बॅक्टेरिया हळूहळू स्वतःहून वेगवेगळ्या केमिकलला सांभाळायला शिकतात. म्हणजे अल्कोहोल असलेलं एफ्लुएंट, फेनॉल असलेलं एफ्लुएंट, नॅफ्थलीन असलेलं एफ्लुएंट, बेन्झिन असलेलं एफ्लुएंट किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असलेलं एफ्लुएंट, हे सगळे ते बॅक्टेरिया ऑक्सिजन त्यांना प्रॉपर दिला, सफिशियंट दिला, तर ते त्याला चावून खातात किंवा त्याला मोडतात किंवा त्याला तोडतात आणि ते पाणी शुद्ध करतात. तर ही झाली सेकंडरी स्टेज. तर या प्रायमरी आणि सेकंडरी स्टेजमध्ये हे पाण्याची जी क्वालिटी आहे, म्हणजे एफ्लुएंटची क्वालिटी, म्हणजे पाणी किती घाण आहे, त्याला 2 मानकं आहेत, 3 मानकं आहेत, बरीच मानकं आहेत. महत्त्वाची मानकं म्हणजे त्यातला सस्पेंडेड सॉलिड, म्हणजे त्याचा गढूळपणा, आणि दुसरं मानक आहे COD, म्हणजे केमिकल ऑक्सिजन डिमांड. त्याच्यामध्ये जेवढं केमिकल किंवा जेवढं ते घाण पाणी तेवढा त्याचा COD जास्त असतो. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर एका पाण्याचा COD 500 आहे, दुसऱ्या पाण्याचा COD 2000 आहे, तिसऱ्या पाण्याचा COD 4000 आहे. म्हणजे जसा जसा COD वाढतो तसं ते पाणी जास्त घाण आहे हे इंडिकेट करत असतं. त्याच्याच जवळचा मानक आहे BOD, त्याचा म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. ह्या COD आणि BODच्या टेक्निकॅलिटीमध्ये मी जात नाही. आणि त्याच्यानंतर असं टोटल डिझॉल्व सॉलिड्स, म्हणजे काही सॉलिड त्याच्यात डिझॉल्वच असतं. आता हे जे सस्पेंडेड सॉलिड आणि COD BOD आहे, हे जे 2000 3000, ही तुम्हाला एक नंबर सांगतो आहे, या प्रकारचं पाणी येतं. आणि मग जेव्हा हे पाण्याला ट्रीटमेंट केली जाते तेव्हा त्या पाण्याचं सस्पेंडेड सॉलिड आणि ही COD किंवा BOD ही अत्यंत कमी केली जाते किंवा कमी होते किंवा कमी करावीच लागते.
आणि मगच ते पाणी जे जवळपासची वॉटर बॉडी आहे तिथे सोडता येतं. साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅनमध्ये 2000, 1500, 1700 CODचं पाणी येतं आणि त्या पाण्याची जेव्हा ते सोडलं जातं बाहेर किंवा आउटलेटचं कंडिशन हे साधारण 250च्या खाली असतात. तर एवढ्या सुंदर रीतीने ट्रीटमेंट केलं जातं आणि 250 मानक असं आहे CODचा की त्या मानकाला ते पाणी सोडल्यानंतर त्याचं फ्लोरा आहे त्यातला ते जे जीवजंतू आहेत समुद्रातले किंवा नदीतले किंवा पाण्यातले त्यांना तेवढा त्रास होत नाही आणि म्हणून ते मानक ती लेवल मेंटेन करावी लागते. आता आपण टर्शरी ट्रीटमेंटकडे येऊ. ही टर्शरी ट्रीटमेंट हे एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅनमध्ये फारशी सगळ्या पाण्याला दिली जात नाही आहे आजसुद्धा. आपल्याकडे आपल्या देशामध्ये माझ्या अंदाजाने साधारण 200 ते 250 CETPs असतील देशामध्ये बरं का. पण हे पाणी प्रचंड प्रमाणात या CETP ट्रीट केलं जातं. जसं आपल्या या नवी मुंबईच्या CETPमध्ये 27 मिलियन लिटर्स पर डे एवढं पाणी ट्रीट केलं जातं इंडस्ट्रीचं आणि ते प्रॉपर ट्रीट करून खाडीमध्ये सोडलं जातं. तर ह्या जेव्हा 2 मानकं आपण सांभाळली सस्पेंडेड सॉलिड COD BOD हे प्रायमरी आणि सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये, त्याच्यानंतर येतं ते डिझॉल्व सॉलिड. तर हे डिझॉल्व सॉलिड मात्र ह्या ट्रीटमेंटनी काढता येत नाही. मग त्याच्यासाठी ज्याला रिव्हर्स ऑस्मोसिस आपल्या घरोघरीसुद्धा आपण RO प्लॅन्ट म्हणतो त्या प्रकारचे मोठ्या प्रमाणावर RO प्लॅन्ट लावावे लागतात. त्याच्या आधीमध्ये काही पॉलिशिंग ट्रीटमेंट म्हणतात म्हणजे अल्ट्राफिल्ट्रेशन करावं लागतं आणि मग हे RO प्लॅन्ट लावून जे आजच्या दिवसाला खूप खर्चिक आहेत म्हणजे ज्याची कॅपिटल कॉस्ट आणि रनिंग कॉस्ट ही जास्त आहे. म्हणून काही प्रमाणामध्ये सगळं पाणी न ट्रीट करता काही प्रमाणामध्ये ह्या ROनी ही टर्शरी ट्रीटमेंटनी रियुजेबल पाणी केलं जातं. जसं आपल्या या CETPमध्ये आपल्या बेलापूर आपल्या नवी मुंबईच्या साधारण 30 ते 40 मीटर क्यूब दिवसाला हे ROमधनं ट्रीट करून तेवढं पाणी रियूज केलं जातं. ते पाणी मग काही केमिकलचे सोल्युशन बनवायला किंवा तत्सम बऱ्याच कामाला हे वापरलं जातं. हे पाणी पोर्टेबल नसतं म्हणजे हे जे टर्शरी ट्रीटमेंट केलेलं पाणी, पण हे पाणी रियुजेबल असतं. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळा जो वेस्ट आहे त्याच्यामध्ये 3 R असतात: रिड्यूस, रिसायकल, रियूज. तर आपण पाणी म्हणजे सगळ्यांनीच इंडस्ट्रीज काय आणि सगळ्यांनीच पाणी पहिलं तर कमी वापरलं पाहिजे, नंतर ते जास्तीत जास्त रियूज व्हायला पाहिजे किंवा रिसायकल व्हायला पाहिजे. तर हे रिसायकलकडे हळूहळू CETPs वळत आहेत. इंडस्ट्रीजनासुद्धा झिरो लिक्विड डिस्चार्ज ZLD असा एक नॉर्म आता दिला जातो आहे. याचा अर्थ असा असतो की त्या इंडस्ट्रीनी अशा प्रकारची मशिनरी लावायची की ज्याच्यामध्ये ते जे फ्रेश पाणी वापरलं जातं आणि ते जे पाणी नंतर काही कारणाने खराब होतं किंवा ज्याला आपण एफ्लुएंट म्हणतो ते त्यांनी त्यांच्याकडे पूर्णपणे ट्रीट करून जरी पोर्टेबल नसलं तरी रियुजेबल करून त्याचा रियूज करायचा, ज्याला आपण कूलिंग टॉवर्स वगैरे म्हणतो. जे तुम्ही म्हणजे इंडस्ट्री सोडूनसुद्धा तुम्हाला कूलिंग टॉवर्स माहिती असेल, मोठ्या मोठ्या हल्ली म्हणजे सेंट्रलाइज एअर कंडिशनरवाले कूलिंग टॉवर्स. तर कूलिंग टॉवर किंवा बाग, गार्डनिंग किंवा गाड्या धुणं वगैरे या कामासाठी वापरलं जातं आणि त्या कंपनीला ड्रेनेज नसतं. म्हणजे जे पाणी ते घेतात ते पूर्ण पाणी त्यांनी ट्रीट करून त्यांनी रियूज केला पाहिजे. तर ही झिरो लिक्विड डिस्चार्ज ही पण एक पद्धत या आता सुरुवात झाली आहे. आणि हे तर इंडिव्हिज्युअल इंडस्ट्रीज आहेत, हे कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन्ट आहेत. तर या सगळ्या गोष्टीमुळे पर्यावरणाचा जो ऱ्हास सुरू झाला होता साधारण 90च्या शतकामध्ये हा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेला आहे. आणि त्याच्यामुळे जे काही सरकारचा हेतू होता की इंडस्ट्रीजही असाव्या आणि पर्यावरणाचा तेवढा ऱ्हास नसावा ते बऱ्यापैकी साध्य झालेलं आहे. सामान्य माणसाला येणारा इंडस्ट्रीमुळे वास वगैरे बरेच इश्यू आहेत, मी त्याच्याकडे वळत नाही. त्याच्यामध्ये बऱ्याच पॉलिसीज आहेत. एक बफर झोन हा सरकारकडनं बनवला नव्हता गेला. म्हणजे मी हा एफ्लुएंट या विषयावर नाही येते, पण काही झालं कुठलाही वास आला किंवा काही मासे काही झालं की पहिले ह्या इंडस्ट्रीजना जबाबदार धरलं जातं आहे. ते वाईट आहे. याचा अर्थ हे नाही की इंडस्ट्रीजनी काही करावं, पण महत्त्वाचं म्हणजे एक बफर झोन हवा होता.
आता जसं ठाणे बेलापूर बेल्ट आहे त्याला समोरच एवढं प्रचंड प्रमाणातला रेसिडेन्शियल एरिया सरकारने डेव्हलप करू दिला. MIDC ह्यांनी हा विचारपूर्वक हा विभाग ठेवायला पाहिजे होता की जिथे आजूबाजूला काही रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स येऊ नये. डोंबिवलीची पण वाईट परिस्थिती आहे. तर सारखं ह्या उद्योगांनाच धरणं म्हणजे त्यांनाच कारणीभूत धरणं हे पण वाईट आहे. उद्योगांनी पण सगळं सांभाळून करायला पाहिजे. पण या सगळ्या अडीअडचणीत ह्या सगळ्या त्रासामध्ये उद्योजक पुढे जात असतात आणि त्याच्यामधला हा कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट ही फार महत्त्वाची कडी आहे. कारण हे नसतं तर आज जे आपण बघतो ते सुद्धा म्हणजे ते खूपच वाईट झालं असतं. म्हणजे ते इंडिव्हिज्युअल छोट्या युनिट्सना हे जमलं नसतं आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या मोठ्या युनिट्स आहेत म्हणजे ज्याला ऑर्गनाइज युनिट्स म्हणतो त्यांचं ट्रीटमेंट केलेलं वॉटर आणि छोट्या युनिट्सचं वॉटर यांच्या दोघांच्या मिश्रणामुळे त्यांच्या डायल्युशनच्या फायद्यामुळे म्हणजे बऱ्याच वेळा कारण विचारलं जातं की आपला हा जो नवी मुंबईचा जो प्लॅन्ट आहे CETP हा एवढा व्यवस्थित का चालतो. तर त्याला हे महत्त्वाचं कारण आहे की हे जे मोठ्या इंडस्ट्रीज आहेत ते स्वतः ट्रीटमेंट करून पाणी सोडतात आणि छोटे युनिट्स हे बऱ्यापैकी कमी ट्रीटमेंट करून पाणी सोडतात. तर हे एकत्रीकरणामुळे हा आपला नवी मुंबईचा कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट हा व्यवस्थित चालतो आहे. आणि हे सामाजिक म्हणजे ही सगळ्यांची जबाबदारी आहे खरं तर. म्हणजे सगळ्यांना फायद्याचं आहे की हा प्लॅन्ट नीट चालावा. ह्या प्लॅन्टसाठी शुभेच्छा असाव्या. आजूबाजूच्या लोकांना फायदा होतो, कामं करणाऱ्यांना फायदा होतो, इंडस्ट्रियलायझेशन होतं, GDP ग्रोथ होते, सरकार टॅक्स सगळ्यांचा फायदा होतो. त्यामुळे मी नेहमीच म्हणतो की हे CETP हे म्हणजे एका मंदिरासारखं. मी बऱ्याच वर्ष त्या CETPला तर माझ्यासाठी तर ते मी मंदिरच समजतो. गमतीत सुद्धा घरी पण मी म्हणतो की हे एक मंदिर आहे आणि तिथे काम करणं हे खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि तुम्हीसुद्धा हा कन्सेप्ट समजून घ्यावा आणि घेतला तर मला बरं वाटलं. आणि अशा प्रकारे हे औद्योगिकरण आणि आपलं पर्यावरणाचा समतोल राहावा आणि सगळ्यांचं भलं व्हावं हीच इच्छा. धन्यवाद.